वंचित नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिल्यास साकोली विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे मत समाजभूषण डी.जी. रंगारी यांनी सांगितले आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024च्या जवळपास होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. विधानसभेची सर्व रंगीत तालीम प्रत्येक पक्षाकडून कोण उमेदवार राहील याची चाचणी सुरू असून आपापले उमेदवार ठरविण्याकरिता सर्व पक्ष कामाला लागलेले आहेत. साकोली विधानसभाकरिता पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक पुरस्कारप्राप्त समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्व म्हणजे डी.जी. रंगारी हे साकोली येथील रहिवासी असून ते शिक्षक पेशामध्ये त्यांनी 33 वर्षे सेवा दिली. सोबतच गेल्या 25 वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करून कित्येक लोकांचे प्रश्न सोडविलेले आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य आणि लोकांवर अन्याय होते त्यांच्यासाठी धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे डी.जी. रंगारी. गेल्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणारे आणि नियमित तत्पर आणि लोकांसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे डी.जी. रंगारी आहेत. त्यांना सन 2014ला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना आतापर्यंत पत्रकारिता, समाजसेवा, पर्यावरण, आदर्श शिक्षक असे 18 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अजूनही त्यांचे काम सुरूच आहे. त्यांच्याकडे एशियन न्यूज चॅनल आणि भीमपर्वा चॅनलचे संपादक आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असून भारतीय बौद्ध महासभा नागपूर विभागीय प्रसिद्धीप्रमुखसुद्धा आहेत. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे काम असून दांडगा अनुभव आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून या 25 वर्षाच्या काळात भेल प्रकल्प असो, रस्त्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, संजय गांधी निराधार लोकांचे प्रश्न, अतिक्रमणधारकांचे प्रश्न असे विविध प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम आतापर्यंत केलेले आहेत आणि समोरही ते करत राहणार आहेत. सध्या ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे भंडारा जिल्हा संघटक असून त्यांची साकोली विधानसभा सभेकरिता पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर निश्चितच ते उभे राहण्यास इच्छुक आहेत. परंतु कोणाला उमेदवारी देणार हे शेवटी पक्षश्रेष्ठींकडे आहे, वरिष्ठांकडे आहे. पण संधी मिळताच नक्की त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न डी.जी. रंगारी करणार आहेत हे विशेष. डी.जी. रंगारी गेल्या 2 वर्षांपासून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि परिसरातील लोकांची इच्छा आहे की विधानसभेच्या निवडणुकीत एक चांगले व्यक्तिमत्व, एक सुशिक्षित असा व्यक्तिमत्व असायला पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे.